ठीक आहे. तर पहा, काल आपण इंडक्टिव्ह इफेक्ट शिकलोय. पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट काय असतं आपण शिकलोय. निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट काय असतं ते सुद्धा आपण शिकलेलो आहे. निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट सुद्धा आपण शिकलेलो आहे. प्रश्न दिले होते, कोणते नाही आले सांगा बरं. 8 क्वेश्चन होते टोटल. 8 मधला पहिला मध्ये कोणाला डाऊट? पहिल्यामध्ये कोणाला डाऊट? काय डाऊट आहे? म्हणजे केलेच नाही. तू शांत बस. केले नाही ना मग गप्प बसायचं. केले तर पहिला आला नाही. पहिल्यामध्ये डाऊट, दुसऱ्यामध्ये डाऊट, दुसऱ्यामध्ये डाऊट आहे. बोला दुसरा प्रश्न काय आहे? इन विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड इंडक्टिव्ह इफेक्ट इज नॉट प्रेझेंट? कोणामध्ये इंडक्टिव्ह इफेक्ट नसेल? पहिला दिलाय तुम्हाला CH3CH2Br, नंतर दिलेला आहे तुम्हाला CH3CH डबल बॉन्ड CH2, आफ्टर दॅट CH2C ट्रिपल बॉन्ड CH, इथं CH3 आहे. ठीक आहे, चुकून CH2 झालं तिथे. CH3CH2CH3. बोला, हा झाला दुसरा क्वेश्चन. आता इंडक्टिव्ह इफेक्ट होण्यासाठी काय गरजेचं आहे? कंडिशन काय काय आहेत? इलेक्ट्रो नेगेटिव्हिटीचा डिफरन्स पाहिजे. कोणाचा डिफरन्स पाहिजे? इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीचा डिफरन्स पाहिजे. मग सांगा बरं कुठं असं आहे की इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीचा डिफरन्स नाहीये? 4 मध्ये इथे इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीचा डिफरन्स नाहीये. का बरं? सगळे कार्बन हायड्रोजनच आहेत ना. ठीक आहे, प्रश्न काय परत एकदा वाच. नॉट प्रेझेंट विचारलंय त्यांनी. ठीक आहे, आता पहिल्यामध्ये असणार आहे बरोबर का? पहिल्यामध्ये असणार आहे ऑब्व्हियसली. आपल्याकडे sp3 sp2 अशी काय कंडिशन आहे का? चेक करा बरं. हा, काय कंडिशन आहे? काय कंडिशन सांगितलेली आहे? sp3 sp2 काय? एस कॅरेक्टर जेवढं जास्त तेवढा इंडक्टिव्ह इफेक्ट असणार आहे बरोबर. इथे आहे का? आहे. तिथं आहे का? आहे. म्हणजे यांच्यामध्ये पण असणार आहे. इथे मात्र तो, किंवा जरी असला तरी इथे एस कॅरेक्टर काय आहे? खूप कमी आहे. इथे एस कॅरेक्टर ॲज कम्पेअर टू हा कसा आहे? जास्त. तिघांमध्ये पण दिसेल, पण इथं काय होतंय? इथं काय होते चौथ्या ऑप्शन मध्ये की सगळे कार्बन हायड्रोजन आहेत आणि सगळ्यांची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय कम्पॅरेबल आहे. ठीक आहे, आणि एस कॅरेक्टर सुद्धा कमी आहे. मग बाकीचे दाखवतील, हा दाखवणार. समजतंय? अवकळतंय? आलंय का? नक्की का? 100%? अहो आलंय का? नक्की का? जायचं पुढे? ठीक आहे, पुढे बोला. कितवा? तिसऱ्यामध्ये काय डाऊट? तिसऱ्यामध्ये काय डाऊट? चौथ्यामध्ये काय डाऊट? नाही आला चौथा? देख भाई, आता प्रश्न लिहिलेत का? 5व्यामध्ये काय डाऊट? चौथा घ्यायचा. 6व्यामध्ये काय डाऊट? 7व्यामध्ये काय डाऊट? 8व्यामध्ये काय डाऊट आहे? चौथा आणि 8वा घ्यायचा. ठीक आहे, द्या. काय चौथ्यामध्ये काय दिलं त्यांनी? विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड -I इफेक्ट ऑफ मिथाइल इज ऑपरेटिंग? कोणामध्ये -I इफेक्ट ऑपरेट होतोय? पहा आता पहिल्यांदा काय दिला तुम्हाला? CH3Cl दिलाय ना. CI काय लिहिला मॅडम? ते L आहे. CH3Cl आहे. ऑप्शन ए. ऑप्शन बी काय दिला आपल्याला? CH3. ऑप्शन सी काय दिला आपल्याला? CH3MgBr. अरे वा. आणि चौथा कोण दिलाय आपल्याला? CH3NO2. आता आपल्याला काय विचारलंय त्यांनी? ह्या चौघांपैकी कोणामध्ये कोण ऑपरेटिंग असेल? हा, -I इफेक्ट. आता जर -I इफेक्ट पाहिजे असेल, जर -I इफेक्ट पाहिजे नसेल तर त्या ठिकाणी कोणाचा प्रेझेन्स लागतो? इलेक्ट्रोनेगेटिव्ह ग्रुपचा. आणि कसं? इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप पाहिजे. कोणता ग्रुप पाहिजे? मग पहा याच्यामध्ये कुठे इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप प्रेझेंट आहे? इथं आहे का? इथं आहे का? नाही. हा इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप आहे. इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप आहे. ठीक आहे, म्हणजे हा आहे. इथे
नाहीये. हा Mg काय करतो, Br कडून ओढून जरी घेतला, Mg काय करतोय पहा इथे, Mg तुमचा इलेक्ट्रॉन गिव्हिंग ग्रुप आहे किंवा इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे. हा Br ला इलेक्ट्रॉन देतो आणि CH3 ला पण इलेक्ट्रॉन देतो. त्याला ग्रिग्नार्ड रिएजंट म्हणतात. काय त्याला, हा आपल्याला पुढे येणार आहे. ठीक आहे, म्हणजे हा पण गेला. ऑप्शन 2 राहिले आपल्याकडे. काय राहिला, CH3Cl आणि CH3NO. आता आपल्याला एक ऑर्डर दिली होती, -I इफेक्टची ऑर्डर लिहून दिल्यात तुम्हाला. त्या ऑर्डर मध्ये पहा हॅलोजन कुठे आणि NO2 कुठे, करा चेक पटकन. दिली ना ऑर्डर लिहून. क्लोरीन जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह का नायट्रोजन? हा, काय वाटतं तुम्हाला? दिली ना ऑर्डर लिहून दिली पहा. हॅलोजन साठी पण दिली आणि NO2 साठी सुद्धा दिलेली आहे. थांबा एक मिनिट. हा क्वेश्चन राहू द्या, मी तुम्हाला सांगतो नंतर. NO2 आणि Cl -I इफेक्ट इज, प्रश्न वाचा परत. -I प्रश्न वाचा ना परत. -I इफेक्ट कोणाचा ऑपरेटिंग पाहिजे? मिथाईलचा पाहिजे. थांबा, -I इफेक्ट कोणाचा ऑपरेटिंग हवाय आपल्याला? मिथाईल. म्हणजे मिथाईलनी -I इफेक्ट दाखवलं पाहिजे. कोणी दाखवलं पाहिजे? आता मिथाईलनी -I इफेक्ट म्हणजेच काय, कुठंतरी मिथाईल जास्त इलेक्ट्रॉनिगेटिव्ह पाहिजे किंवा याच्यामध्ये असा ग्रुप पाहिजे की ज्या ठिकाणी मिथाईल तुमचा इलेक्ट्रॉन ओढतंय. कोण इलेक्ट्रॉन ओढतंय? मिथाईल इलेक्ट्रॉन ओढतंय. ठीक आहे, मग पहा वरची केस जर पाहिली तुम्ही, वरच्या केसमध्ये इलेक्ट्रॉन कोण ओढतंय? क्लोरीन. म्हणजे इथं -I इफेक्ट आहे पण कोणाचा आहे? इथं तर विषयच नाही, सोडून द्या. बरोबर, सगळे सारखे आहेत. NO2 इथे इलेक्ट्रॉन ओढते पण कोण ओढतंय? म्हणजे -I इफेक्ट आहे पण कोणाचा आहे? आता इथे या, CH3MgBr. जसं मागाशी सांगितलं तुम्हाला की मॅग्नेशियम काय करतो? इलेक्ट्रॉन देतो. मॅग्नेशियम काय करतो? बरोबर, दोघांना देतो ना तो, याला पण देईल किंवा याला देईल. म्हणजे ऍज कम्पेअर टू तुम्ही जर व्यवस्थित पाहिले इथे, तर हा CH3 ग्रुप काय करतोय? Mg कडून इलेक्ट्रॉन ओढतोय ना. म्हणजे इथं काय CH3 ने काय दाखवलंय? आला का? मिथाईलचा -I इफेक्ट. म्हणून तुमचा आन्सर आहे. सॉरी, मागाशी माझ्याकडून चूक झाली. मला वाटलं की याचा -I इफेक्ट दाखवायचा. तुम्हाला असा -I इफेक्ट शोधायचा आहे, असा ग्रुप शोधायचा आहे की ज्याच्यामध्ये मिथाईल -I इफेक्ट दाखवेल. कोण -I इफेक्ट दाखवेल? मिथाईल. समजतंय? आलंय का? नक्की का? 100% कळाले? ठीक, लिहून घ्या वाटलंस. ठीक आहे, झाले. 4 झाले. 8वं बोला. काय 8वं? 8 नंबर मोठा आहे खूप. शो द डायरेक्शन ऑफ इंडक्टिव्ह इफेक्ट इन द फॉलोइंग कंपाऊंड्स. डायरेक्शन दाखवायची आपल्याला इंडक्टिव्ह इफेक्टची. आता जमेल का हा शेवटचा? शेवटचे 3 जमतील का? या बरं करून. शेवटचे 3 बा पटकन, कुठे डायरेक्शन असेल सांगा. शेवटचे 3 मध्ये, लास्ट 3 मध्ये जमेल तुम्हाला. आता लास्ट वाला आत्ताच सांगितलं तुम्हाला. नीट उभे राहा. आऊ शांत उभे राहा. काय झालं? झालंय का? लास्ट वाला तर तुम्हाला माहिती कुठं असेल? या साईडला.
बरोबर ना? कुठं असणार? इकडे. इथे बोला, लिथियम काय तुमचा? इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट आहे, मेटल आहे तो. लिथियम काय आहे? का बरं? पिरियोडिक टेबल मध्ये कुठे येतो? एक्स्ट्रीम लेफ्टला आहे. कुठे? एक्स्ट्रीम लेफ्टला आहे. ओके, म्हणून तो काय मेटल आहे. मग तो इलेक्ट्रॉन देईल का घेईल? देईल. म्हणजे डायरेक्शन काय झाली? इथं माहिती आहे आपल्याला एस कॅरेक्टर इकडे आहे, म्हणून इकडे. वरती कोण आहे तुमच्याकडे? पहा बरं, नायट्रोजन. नायट्रोजन कसा? इलेक्ट्रो नेगेटिव्ह, म्हणून नायट्रोजन काय करेल? या रिंग मधले इलेक्ट्रॉन उडून घेणार. ही झाली डायरेक्शन. समजलं? वरती बोला बरं, या साईडला अशी असेल. अहो बरोबर का? संपलं. एवढंच होतं, एवढंच काढायचं होतं. घ्या पटकन. काय डाऊट कोणाला? इथं पूर्ण एन आहे हा तुमचा, हा इफेक्ट दाखवतो. झालंय? आज आपल्याला शिकायचंय रिॲक्शन इंटरमिडिएट. रिॲक्शन इंटरमिडिएट. आता ज्या वेळेला रिॲक्शन होत असते, ज्या वेळेला रिॲक्शन होत असते, रिॲक्शन होत असताना काही स्पेसिस या अशा असतात ज्या रिॲक्शनच्या मध्ये तयार होतात. ज्या काय होतात? रिॲक्शनच्या मध्ये तयार होतात आणि रिॲक्शनच्या मध्येच कंझ्युम सुद्धा होऊन जातात. तयार पण होतात रिॲक्शनच्या मध्ये आणि कंझ्युम पण होऊन जातात. त्यांना म्हणतो आपण रिॲक्शन इंटरमिडिएट. काय म्हणतो त्यांना आपण? फॉर एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर पहा, ज्या वेळेला हा CH3Br रिॲक्ट करतो OH- सोबत. काय सोबत रिॲक्ट करतो? थांबा. ठीक आहे. हा ज्या वेळेला रिॲक्शन करतो OH- सोबत, ही रिॲक्शन होत असताना सगळ्यात पहिल्यांदा किंवा मध्ये रिॲक्शनच्या मध्ये, सॉरी पहिल्यांदा नाही, असा तुमचा कार्बन आणि त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज असलेला कंपोनंट तयार होतो. आणि कार्बन आणि त्याच्यावरती असलेला पॉझिटिव्ह चार्ज त्याला म्हणतो आपण कार्बोकॅटायन. काय होतो त्याला आपण? असा कार्बोकॅटायन तयार होतो. काय होतो त्याला? काय? कार्बोकॅटायन, कार्बोनायन आपण आता पाहणार आहे याच्यानंतर. हे झालंय का आपलं? नाही झालेलं? होणार आहे, टेन्शन नाही घ्यायचं. ठीक आहे. असा एक प्लस चार्जची स्पेसिस तयार होते. मग तुमचा OH- येतो आणि इथे अटॅक करतो आणि मग तयार होतो तुमचा CH3, CH3 आणि OH. तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं, हा CH3 किंवा हा जो कार्बोकॅटायन म्हणतो याला आपण, तो रिॲक्शनच्या मध्ये तयार झाला. काय झाला हा? आणि रिॲक्शनच्या मध्येच काय झाला? तो परत कंझ्युम पण झाला. शेवटला दिसलाय का? सुरुवातीला तो दिसला होता का? नाही. म्हणजे रिॲक्शन इंटरमिडिएट ह्या अशा स्पेसिस असतात दॅट आर फॉर्म्ड ड्युरिंग अ रिॲक्शन and again get consumed in the reaction and their concentration does not appear in the reactant or the product. ठीक आहे. ते आपल्याला रिॲक्टंट मध्ये सुद्धा दिसत नाही आणि प्रोडक्ट मध्ये सुद्धा दिसत नाही. परंतु या अर्धी स्टेप मध्ये जर रिॲक्शन तुम्हाला वाटले की मला हा काढून घ्यायचं, तुम्ही हा काढून घेऊ शकता. दुसरं एक एक्झाम्पल द्यायचं झालं, फॉर एक्झाम्पल एखादी 2 स्टेप रिॲक्शन आपण पाहूयात. पहा, CH4 reacted with 2Cl2 get converted into CH2Cl2. ठीक आहे. कशामध्ये कन्वर्ट होतो? CH2Cl2. आता ही रिॲक्शन अशी वन स्टेप होत नाही. कशी होते मग सर? ही अशी होते. पहा, CH4 रिॲक्टेड विथ Cl2, CH3Cl. पहा बरं, 4 हायड्रोजन होते, किती राहिलेत? आणि इथं 2 क्लोरीन होते, 1 क्लोरीन इथं आला. बरोबर, म्हणजेच काय? एका हायड्रोजनची जागा एका क्लोरीनने घेतली. एका हायड्रोजनची जागा एका क्लोरीनने घेतली. झाली फर्स्ट स्टेप. सेकंड स्टेपमध्ये काय होतं पहा, CH3Cl प्लस Cl2 गेट कन्वर्टेड इंटू CH2Cl. 3 हायड्रोजन होते, 2च राहिले. त्या एका हायड्रोजनची जागा कोणी घेतली? एका क्लोरीनने. कोणी घेतली? एका. आलंय का?
तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं ही 2 स्टेपमध्ये झाली. या दोघांना समजा मी ऍड केलं. काय केलं दोघांना मी? पहा बरं, हा प्लस आहे इकडं आला तर म्हणजे ह्याला हा काय होईल? बरोबर. म्हणजे पहा बरं, हा रिॲक्शनच्या मध्ये तयार झालता का पहिल्या स्टेपला, आणि दुसऱ्या स्टेपला तो कंझ्युम झाला का? संपला विषय. त्यालाच काय म्हणतो आपण? रिॲक्शन इंटरमिडिएट. काय म्हणणार त्याला आपण? रिॲक्शन. काय म्हणणार त्याला आपण? रिॲक्शन. तुम्हाला वाटलं सर मला हा प्रोडक्ट पाहिजे, तुम्ही हा बाजूला काढू शकता, हा तुम्ही बाजूला काढू शकता, नाहीतर फर्दर रिॲक्शन केल्यावरती तो निघतो. हा पॉप काय होता? तो कंझ्युम होऊन जातो. समजतंय? कळतंय का? नक्की समजतंय? रिॲक्शन इंटरमिडिएट कळालाय? अहो समजलाय का? नक्की जायचंय पुढे? ठीक आहे, हा झाला तुम्हाला. याला काय म्हणतो आपण? रिॲक्शन इंटरमिडिएट. कळतंय? ओके. पहा, द स्पेसिस दॅट आर फॉर्म, द स्पेसिस दॅट आर फॉर्म्ड ड्युरिंग अ केमिकल रिॲक्शन, ड्युरिंग अ केमिकल reaction and are also consumed further in the reaction is known as किंवा are known as काय म्हणणार त्याला आपण? रिॲक्शन इंटरमिडिएट. काय म्हणणार? रिॲक्शन. हावेवर लिहायचे, हावेवर दे कॅन बी एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम दी, किंवा दे कॅन बी आयसोलेटेड. संपलं. कळलंय का? याला काय म्हणणार आपण? रिॲक्शन इंटरमिडिएट. काय म्हणणार याला आपण? रिॲक्शन. इथं सुद्धा याला सर्कल करायचं आणि लिहून घ्यायचं, रिॲक्शन इंटरमिडिएट. समजलंय? कळलंय का? ठीक, घ्या पटकन लिहून. नेक्स्ट हेडिंग द्या. कार्बोकॅटायन. आता कार्बोकॅटायन म्हणजे काय असतं पहा, नावात आहे. कार्बन, कॅटायन पॉझिटिव्ह. कॅटायन म्हणजे काय असतं? पॉझिटिव्ह. आयन्स नावाची काय कन्सेप्ट होती का? आपण 9वी-10वीला पाहिलं होतं की NaCl आहे. NaCl ला जर पाण्यामध्ये टाकलं, कशामध्ये टाकलं? पाण्यामध्ये टाकलं तर कशामध्ये कन्वर्ट होतं त्याचं? Na+, OH- आणि H+ असे काहीतरी आयन्स तयार होतात. काय तयार होतात? यांना काय म्हणतो आपण? आयन्स. काय म्हणतो यांना आपण? काय म्हणतो यांना आपण? आता असा आयन ज्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, ज्याच्यावरती काय आहे? असे आयन्स ज्यांच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे त्यांना म्हणतो आपण कॅटायन्स. काय म्हणतो त्यांना आपण? कॅटायन्स. ऐकू नका. यश दुखतंय का? अरे दुखतंय का पाय? ठीक आहे. आणि ज्यांच्यावरती असतो निगेटिव्ह चार्ज, त्यांना म्हणतो आपण अनायन. काय म्हणतो त्यांना आपण? आता इथे आपल्याकडे कार्बोकॅटायन. काय आपल्याकडे? कार्बन, आणि त्याच्यावरती काय असेल? पहा, द कार्बन which forms 3 bonds, and has a positive charge, is known as कार्बोकॅटायन. त्यालाच काय म्हणतो आपण? काय म्हणतो त्यांना आपण? मग पहा बरं, काढतोय कार्बोकॅटायन. कार्बन आणि त्याला अटॅच किती बॉन्ड पाहिजे? झाले का 3 बॉन्ड? आणि काय पाहिजे? याला काय म्हणतो आपण? कार्बोकॅटायन. काय म्हणतो याला आपण? कार्बोकॅटायन. काय म्हणतो याला आपण? शेवट काय म्हणतो याला? कार्बोकॅटायन. कॅटायन्स नाही, कॅटायन. काय? कार्बोकॅटायन.
आता याचं जर हायब्रिडायझेशन काढायचं, काय काढायचं आपल्याला? आता हायब्रिडायझेशन झालेलं नाही तुमचं म्हणावं, है ना? हायब्रिडायझेशन कसं काढायचं पहा. नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड्स, नंबर ऑफ प्लस लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, लोन पेअर ऑफ. आता सिग्मा बॉन्ड काय असतं तुम्हाला माहिती आहे, आणि लोन पेअर काय असतं ते सुद्धा तुम्हाला माहिती आहे. मग सांगा बरं काय येईल याचं हायब्रिडायझेशन? सिग्मा बॉन्ड किती आहेत? सिंगल बॉन्ड काय असतात सगळे? सिग्मा 1 2 आणि 3, म्हणजे 3 सिग्मा. आणि लोन पेअर आहे का? आहे का लोन पेअर? इलेक्ट्रॉनची लोन पेअर आहे का? नाही, म्हणजे 0. म्हणजे टोटल किती आलं? 3 सिग्मा. याचा अर्थ हायब्रिडायझेशन काय आलं याचं? sp2. 3 आहेत ना, s1 आणि 2p. 2 आणि 1 3, 2 आणि 1 3. समजा 4 आला असं तर sp3, sp3. समजा 2 सिग्मा असेल तर sp. कळतंय का? आव समजतंय नक्की का? जायचंय का पुढे? झालं एवढंच. sp2 कळतंय. हायब्रिडायझेशन काय याचं? sp2. याला काय म्हणतो आपण? कार्बो कॅटायन. काय म्हणतो ह्याला आपण? कार्बो कॅटायन. अहो काय म्हणतो? ठीक आहे. नेक्स्ट आपल्याला पाहिजे कार्बो अनायन. काय पाहिजे आपल्याला? कार्बो अनायन. कार्बेनियन. कार्बो अनायन नाही, कार्बेनियन. अरे असं काय करतोय मी? कार्बेनियन. सांगा बरं काय असेल कार्बेनियन? असा कार्बन ज्याला किती बॉन्ड आहेत? 3 बॉन्ड आहेत. काय त्याच्यावरती? निगेटिव्ह चार्ज. नीट पहा. द कार्बन हॅव्हिंग, थांबा, कार्बेनियन ना, कार्बन हॅव्हिंग 3 bonds and a negative charge and a negative charge is कार्बेनियन. त्याला काय म्हणतो आपण? कार्बेनियन. काय म्हणतो त्याला आपण? कार्बेनियन. याला काय म्हणणार आपण? कार्बेनियन. काय म्हणणार ह्याला आपण? काही डाऊट त्याच्यामध्ये? कळलंय का? कळतंय का? त्वचावर दाखव ना कळतंय म्हणून. असं काय करते? कळले? त्याला काय म्हणतो आपण? कार्बेनियन. काय म्हणतो त्याला आपण? अहो काय म्हणतो त्याला आपण? काय डाऊट? आता पहा होतं काय. आता यालाच मी कसं रिप्रेझेंट करू शकतो पहा. एवढा पॉइंट होता फक्त, एवढा पॉइंट होता. एक निगेटिव्ह चार्ज म्हणजेच किती इलेक्ट्रॉन? एक निगेटिव्ह चार्ज म्हणजे काय डाऊट? नक्की नाही डाऊट. याचं सामना मला हायब्रिडायझेशन काय काढायचं? काय काढायचं मला याचं? बोला बरं काय येईल? सिग्मा किती आहेत? 3 सिग्मा. आणि लोन पेअर? 1 लोन पेअर. म्हणजे टोटल किती? 4. म्हणजे sp. कळालंय? हायब्रिडायझेशन काय आलं? म्हणजे कार्बोकॅटायनचं हायब्रिडायझेशन काय? sp2. आणि कार्बेनियनचं काय? आता तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं, जो कार्बन आहे त्याचा ॲटॉमिक नंबर असतो 6. किती असतो? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर पाहिलं ते येतं 1s2, 2s2 आणि 2p. बोला 2p4. 2p4. 4. चुकलं का? ठीक आहे. 2p. p ची कॅपॅसिटी कितीची आहे बरं? 6ची. आलेत किती? किंवा असं घ्या डायरेक्ट, चला 2 and 4 किती आलेत? 2 आणि 4. शेवटच्या ऑक्टेट कंप्लीट करायला किती लागतात त्याला अजून? हे सोपं जाईल अजून. ऑक्टेट कंप्लीट करायला 4. ऑक्टेट कधी कंप्लीट होतं? शेवटच्या ह्याच्यात किती झाल्यावर? 8. शेवटच्या ह्याच्यात किती झाल्यावर? 8. ठीक आहे. तसं पण केलं तरी तुम्हाला 4च लागणार आहे, असं केलं तरी 4च लागणार. हे जरा समजायला सोपं जातं. 4 पटकन क्लिक होतं. इथं पहा बरं, या कार्बनच्या बाजूला किती आहेत? 1 2 3 4 5 6 आहेत का? 6. आणि 2 गेलेले आहेत म्हणून काय आलाय? प्लस 4. कार्बनच्या बाजूला किती होते? 4 होते. 4 मधला 1 गेला म्हणून काय आला?
C+. काय आलं त्या ठिकाणी? C+ चार्ज. कळतंय का? हे कळतंय? आता म्हणा सर हे हायड्रोजनचे आहेत ना, ते शेअर केलेत ना, जेवढा हक्क याच्यावर या इलेक्ट्रॉनवर हायड्रोजनचा तेवढाच कार्बनचा हक्क कोणाच्या इलेक्ट्रॉनवर आहे? हायड्रोजन. इथे या. इथे जर म्हटलो आपण तर कार्बनच्या बाजूला इलेक्ट्रॉन पहा, 1 2 3 4 5 6 7 8 आहे का? आहे का? ऑक्टेट कंप्लीट झाले तसं पाहायला गेलं तर, पण बाजूला काय त्याच्या एक लोन पेअर आहे. एक काय त्याच्याकडे? लोन पेअर. आणि समजा अशी जर लोन पेअर आली त्याला म्हणतो आपण कार्बेनियन. काय म्हणतो त्याला आपण? जर पॉझिटिव्ह चार्ज झाला तर त्याला म्हणतो आपण काय म्हणतो त्याला आपण? एनी डाऊट? नक्की समजलंय? व्यवस्थित काय करायचंय? लिहून घ्यायचं. नेक्स्ट पहा आता. नेक्स्ट आहे आपल्याकडे फ्री रॅडिकल. काय आपल्याकडे? काय आपल्याकडे? पहा फ्री रॅडिकल्स काय असतं पहा. कार्बन 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 नीट उभा राहा, नीट उभा राहा. कार्बन having 3 bonds, carbon having and 1 unpaired electron, 1 unpaired electron, 1 unpaired. असा कार्बन ज्याला किती बॉन्ड्स आहेत? 3 बॉन्ड्स आहेत आणि त्याच्याकडे काय आहे? 1 अनपेअर इलेक्ट्रॉन आहे. त्याला काय म्हणतो आपण? फ्री रॅडिकल. काय म्हणतो त्याला आपण? काय म्हणतो त्याला आपण? काय म्हणणार त्याला आपण? आता जर व्यवस्थित पाहिलं याचं हायब्रिडायझेशन समजा मला काढायचंय. बोला हायब्रिडायझेशन काय येईल? सिग्मा बॉन्ड किती? 3 सिग्मा. आणि लोन पेअर नाही, लोन पेअर पाहिजे. पेअर म्हणलं किती येतात? हा कसा आहे? एकटाच आहे. मग त्याला घेणार का? नाही. 3 सिग्मा याचा अर्थ बोला sp. कळाले? याला म्हणतो आपण फ्री रॅडिकल. काय म्हणतो याला आपण? काय म्हणतो याला आपण? कळलंय? नक्की? शपथ? पुढं हा मन तुमची शपथ मन. त्याला कामच नाही. थांबा, लक्ष द्या. आता पहा टाइप्स ऑफ कार्बोकॅटायन. टाइप्स ऑफ बोलू नका, बोलू नका, नका ना बोलू. अरे बोलू नको, अगं बोलू नकोस. अरे बावळ्या बोलू नको ना. काहीच करत नाही. काय बोलतोय? कळते काय? बोला. वरती जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं, कार्बन आहे, कार्बनला 3 बॉन्ड आहेत आणि त्याच्यावरती प्लस चार्ज आहे. म्हणजे हा काय तुमचा कार्बोकॅटायन. कोण आहे तुमचा? कोणत्या प्रकारचा आहे? तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं तर हा कार्बन प्लस चार्ज अशा कार्बन वरती आहे जो पुढे
पुढे 3 कार्बनला अटॅच आहे किंवा अल्काइल ग्रुपला अटॅच आहे. कोणाला अटॅच आहे? अल्काइल ग्रुपला किंवा कार्बनला. हे आर म्हणजेच काय तुमचा काही असू शकतं. मिथाइल CH3 असेल किंवा CH2CH3 असेल किंवा CH2CH2CH3 असेल, असं काही असू शकतं. पॉइंट काय तो कोणाला अटॅच आहे? कार्बन. ह्या सगळ्याला आपण जनरल रिप्रेझेंटेशन काय यांचं आर म्हणतो. असा कार्बोकॅटायन जो पुढे 3 कार्बनला अटॅच, याला म्हणतो आपण टर्शरी कार्बोकॅटायन. काय म्हणतो त्याला आपण? काय म्हणतो? टर्शरी कार्बोकॅटायन. समजलंय. नेक्स्ट, असा कार्बोकॅटायन जो पुढे 2 कार्बनला अटॅच आहे. पहा बरं इथे आहे का दोघांना अटॅच? आहे का दोघांना अटॅच? याला म्हटलं जातं सेकंडरी. काय म्हटलं जातं याला? सेकंडरी कार्बोकॅटायन. काय म्हणतो त्याला आपण? असा कार्बोकॅटायन जो पुढे एकाच अल्किल ग्रुपला अटॅच आहे, त्याला काय म्हणतो आपण? प्रायमरी कार्बोकॅटायन. काय म्हणतो त्याला आपण? प्रायमरी कार्बोकॅटायन. आणि हा जो कोणालाच अटॅच नाहीये याला म्हणतो आपण मिथाइल कार्बोकॅटायन. काय म्हणतो त्याला आपण? काय म्हणतो त्याला आपण? मिथाइल खाली या. बोला बोला. टर्शरी कार्बॅनियन. टर्शरी हा काय आहे? सेकंडरी. आणि हा काय? प्रायमरी. आणि हा मिथाइल कार्बॅनियन. मिथाइल. तसेच रॅडिकल पण असतात. तसेच काय असतात? जमेल का काढून देऊ? पहिला कोण असेल? याला काय म्हणणार? टर्शरी फ्री रॅडिकल. टर्शरी बोला. याला काय? सेकंडरी फ्री रॅडिकल. याला काय म्हणणार? याला मिथाइल फ्री रॅडिकल. स्पेलिंग पूर्ण लिहायचं तुम्ही. समजते? हे झाले टाइप्स ऑफ रॅडिकल, टाइप्स ऑफ कॅटायन, ते झाले टाइप्स ऑफ. समजलंय नक्की का? ठीक आहे, या बरं पटकन लिहून घ्यायचंय. ठीक आहे. नेक्स्ट काय आपल्याकडे पुढे? हसायचंय का? ऍप्लिकेशन ऑफ इंडक्टिव्ह इफेक्ट. ऍप्लिकेशन ऑफ इंडक्टिव्ह इफेक्ट. आता पहा, एखादी रिॲक्शन होत असताना, तुमचा जो रिॲक्टंट आहे, तुमचा जो रिॲक्टंट आहे, त्या रिॲक्टंटचं कन्व्हर्जन प्रोडक्टमध्ये होतं. कशामध्ये होतं? प्रोडक्टमध्ये होतं. रिॲक्टंटचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? असं का होतं बरं? कारण जो रिॲक्टंट असतो तो तुमचा अनस्टेबल असतो. का असतो रिॲक्टंट? आणि अनस्टेबल वरनं ज्यावेळेस तो प्रोडक्टमध्ये कन्वर्ट होतो, याचा अर्थ काय? तो काय झालाय तुमचा आता प्रत्येक रिॲक्शन का होते? कारण त्या रिॲक्शनला कुठं जायचंय? स्टॅबिलिटीकडे. कुठं जायचंय? तुम्ही अभ्यास का करताय? तुम्हाला काय करायचंय? स्टेबल व्हायचंय. काही सोडली तर काही ऑलरेडी स्टेबल आहेत, है ना? लग्न नाही करायचं काय ना, फक्त 60% द्यायला लागतं म्हणून. आहे ना कोणतरी असं आहे. ठीक आहे. अनस्टेबल टू स्टेबल. परंतु जर तुमचा रिॲक्टंट स्टेबल असेल, रिॲक्टंट काय असेल ऑलरेडी, मला सांगा बरं, तो प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट होईल का? नाही होणार. प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट होणार म्हणजे पहा, मी काय म्हणू शकतो, जेवढी
रिॲक्टिव्हिटी जास्त, जेवढी म्हणजे कंपाऊंड जेवढा जास्त रिॲक्टिव्ह तेवढी त्याची स्टॅबिलिटी काय असणार आहे, कमी. तेवढी स्टॅबिलिटी काय असणार आहे. जर स्टेबल असेल तर तो रिॲक्टिव्ह असेल का. जर एखादा रिॲक्टंट स्टेबल आहे याचा अर्थ काय, तो नॉन रिॲक्टिव्ह आहे. म्हणजे काय, तो नॉन रिॲक्टिव्ह. म्हणजे याचाच अर्थ काय, हे असेल तर हे नाही, हे असेल तर हे नाही. म्हणजे हे काय, इनव्हर्सली प्रपोर्शनल. काय हे, ही जर वाढली स्टॅबिलिटी तर रिॲक्टिव्हिटी काय होते, रिॲक्टिव्हिटी वाढली तर स्टॅबिलिटी काय होते. याच्यावर काय डाऊट, कोणाचा आक्षेप आहे का. मराठी शब्द आहे, ठीक आहे. आणि जेवढा चार्ज जास्त, जेवढा चार्ज तेवढी रिॲक्टिव्हिटी जास्त, तेवढी रिॲक्टिव्हिटी. आता का सर, फॉर एक्झाम्पल पहा, एखादा तुम्ही एखादी रिॲक्शन करता त्याच्यामध्ये कार्बोकॅटायन तयार झालाय. आता या पॉझिटिव्ह चार्ज असलेल्या कार्बोकॅटायनच्या आसपास कोणीतरी निगेटिव्ह आलं, कोणीतरी काय आलं, तर हा काय करेल, इझिली त्याला पटकन. हा जर जास्त पॉझिटिव्ह असेल तर तो काय करेल, पटकन निगेटिव्हला धरेल. हा जर कमी पॉझिटिव्ह असेल तो काय करेल. आणि समजा हा ह्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज नाहीये तर तो त्याला धरेल का, पकडेल का नाही. म्हणजे काय, जेवढा चार्ज जास्त असेल तेवढी रिॲक्टिव्हिटी. सर याच्या शेजारी जर दुसरा पॉझिटिव्ह आला तर तो जेवढा पॉझिटिव्ह जवळ येईल तेवढा काय करेल, हा त्याला मोनिका रिपेल करणार आहे. काय करणार आहे त्याला, तो तेवढ्या स्ट्रॉंगली काय करेल, तो रिपेल करणार आहे. काय करणार आहे, तेवढ्या स्ट्रॉंगली तो रिपेल करणार आहे. ठीक आहे, कळतंय. म्हणून जेवढा चार्ज जास्त तेवढी रिॲक्टिव्हिटी जास्त, जेवढी रिॲक्टिव्हिटी जास्त तेवढी स्टॅबिलिटी. जेवढा चार्ज जास्त तेवढी रिॲक्टिव्हिटी जास्त तेवढी स्टॅबिलिटी. एनी डाऊट, नक्की का, 100%. ओके. आणि रिॲक्शन तुमची रिॲक्टंटचं कन्व्हर्जन प्रोडक्ट मध्ये काय होतं, कारण अनस्टेबल टू स्टेबल. मग सर समजा चार्ज नसेल तर अशा गोष्टी, इथं पॉझिटिव्ह चार्ज होता, इथं निगेटिव्ह चार्ज होता आणि इथं नो चार्ज. मग सर समजा चार्ज नसेल तर काय करेल, म्हणजे काय, न्यूट्रल असेल तर न्यूट्रल मॉलिक्यूल गेट्स स्टेबल by completing its octet. या कार्बनच्या बाजूला किती आहेत बरं, 1 2 3 4 5 6 आणि 7. किती लागतात अजून, 1 लागतो ना. जो कोणी येऊन याचा ऑक्टेट कंप्लीट करेल, त्याच्यासोबत हा रिॲक्शन करेल आणि काय होईल, स्टेबल होईल. काय होईल, तो कळतंय. अहो कळतंय का. याचं कसं आहे, जो कोणी माशाचा डोळा फोडे मी त्याच्याशी लग्न करेल. मी म्हणजे असं कोण म्हणलं होतं, मी नाही म्हणलो बावळ्या. मला जर आला होतो इथं मासा आता फिरवतो फॅनला. कोण म्हणलं होतं असं, मी नव्हतं म्हणलो. ठीक आहे, आले लक्षात. अहो कळतंय का, नक्की का. होतं ना ते महाभारतात झाले किंवा रामायणात पण काय झालंय, जो हा धनुष्यबाण उचलेल त्यासोबत सीता लग्न करेल. ठीक आहे, आले. सेम जो कोणी याचं ऑक्टेट कंप्लीट करेल हा त्याच्यासोबत वाटलंच नाही. बाहेर ये लग्नाच्या, वेळ अजून लय गडबड. तुला आदेश नाव घेतलंय तुझं, व्हिडिओ ऑन रेकॉर्ड बोललोय, कळलंच घरच्यांना. आदेशला हाऊस लय गडबड आहे. हा ठीक आहे, तो काय होईल त्याचं ऑक्टेट कंप्लीट. काय म्हणली, माहिती आहे घरात, ते तुला आणि घरच्यांनाच माहिती आहे. आता त्यांना सांगतो यशच्या लय जवळ जातोय. आता पहा इकडे पहा, चालू आहे बाळा, पुढे. आता पहा इथे हा कार्बन आणि हा अल्काइल ग्रुप यांच्यामध्ये हा बॉन्ड आहे. दोघांचे इलेक्ट्रॉन कुठे आहेत, असे मध्यभागी. पण या कार्बन वरती काय आलाय, पॉझिटिव्ह चार्ज आलाय. कार्बन वरती काय आलाय, मला सांगा बरं, जर ह्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आलाय
तर हे इलेक्ट्रॉन काय करतील, थोडेसे त्याच्याकडे सरकतील. काय करतील, थोडेसे सरकणार आहे, तिथे सरकले. इथे पण इलेक्ट्रॉन असणार, ते पण काय होतील, इथे पण इलेक्ट्रॉन असणार, ते किती काय होतील, म्हणजे हा प्लस चार्ज काय होईल, हळूहळू कमी होईल. प्लस चार्ज काय होईल, हळूहळू. जर चार्ज कमी झाला याचा अर्थ रिॲक्टिव्हिटी काय होणार, आणि रिॲक्टिव्हिटी कमी झाली याचा अर्थ स्टॅबिलिटी वाढणार. कळतंय, नक्की कळतंय. हे इलेक्ट्रॉन याच्या जवळ येतील, पॉझिटिव्हली चार्ज आहे, इलेक्ट्रॉन निगेटिव्हली चार्ज आहे, ते काय होतं, ते कार्बनकडे ओढले जातात ते. ठीक आहे, आले ते ओढले गेले, याचा अर्थ चार्ज काय होणार आहे, हळूहळू कमी होणार आहे. जर चार्ज कमी झाला रिॲक्टिव्हिटी कमी आणि स्टॅबिलिटी झाली. फर्स्ट केस. सेकंड केस मध्ये पहा, इथे सुद्धा कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, इथे सुद्धा इलेक्ट्रॉन आहेत, पण इथे किती अल्काइल ग्रुप आहेत. सर हायड्रोजन का नाही देणार त्याचे इलेक्ट्रॉन. आपण इंडक्टिव्ह इफेक्ट शिकतोय ना, इंडक्टिव्ह इफेक्ट मध्ये काय म्हणलं होतं काल आपण, यांची जी इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीचा डिफरन्स आहे कार्बन आणि हायड्रोजन मध्ये, तो किती ऑलमोस्ट 0 आहे. किती आहे तो, ऑलमोस्ट. कालची व्हिडिओ मध्ये पहा, तुम्हाला दिसेल का, पाहिली का, मग पहा घरी जाऊन. ठीक आहे, आले. पण इथे देणारे किती आहेत, दोघे. याच्या कम्पेअर टू हा कसा असेल, कमी स्टेबल. याच्या कम्पेअर टू हा कसा असणार आहे, कमी स्टेबल. फॉर एक्झाम्पल म्हणूयात की हा प्लस चार्ज किती आहे, 1 आहे. किती आहे, प्लस. याच्याकडून आली 0.25, किती आली, पॉइंट. याच्याकडून आली 0.25, किती आली, याच्याकडून आला 0.25, म्हणजे टोटल किती, म्हणजे हा प्लस चार्ज कितीने कमी झाला आता, 0.25 कितीने कमी झाला. कळतंय, अहो कळतंय का, साधं सांगू, साधं सांग, हा सांगतो साधं, वाटलंच मला, एवढं डोकं नाही चालणार आपलं. समजा हा प्लस चार्ज 100 आहे, किती आहे प्लस चार्ज, 100 आहे. याच्याकडून समजा आला -25, हे इलेक्ट्रॉन आले, यांनी किती चार्ज दिला, 25 चार्ज दिला, बरोबर. आणि यांनी किती दिला, -25, यांनी किती दिला, म्हणजे टोटल किती दिला, -75. 100तून 75 गेले, किती उरले, म्हणजे इथे किती चार्ज उरला, +25. कळले, आले. इथे या, याचं किती होता, 100, याने किती दिला, -25, याने किती दिला, टोटल, म्हणजे याच्यावरती उरला किती आता, ज्याच्यावरती अजून प्लस चार्ज काय जास्त आहे. म्हणजे याच्या कम्पेअर टू याच्याकडे प्लस चार्ज काय आहे, याचा चार्ज जास्त, म्हणून याची रिॲक्टिव्हिटी काय असेल आणि स्टॅबिलिटी काय असेल, कोणाच्या कम्पेअर टू, याच्या. म्हणजेच टर्शरीच्या कम्पेअर टू सेकंडरी काय असतो, जास्त रिॲक्टिव्ह, काय असतो, आणि टर्शरी काय असतो, जास्त स्टेबल. टर्शरी काय असतो, जास्त, आणि हा कसा असतो, कमी स्टेबल, कमी स्टेबल. कळतंय का, नक्की कळतंय, 100%. मग सांगा बरं, हा याच्यापेक्षा जास्त रिॲक्टिव्ह आणि हा जास्त रिॲक्टिव्ह. कळतंय, नक्की. मी तर ऑर्डर ऑफ स्टॅबिलिटी लिहू का मी, आता ऑर्डर ऑफ स्टॅबिलिटी लिहितोय मी, नीट चेक करा, पहा काय लिहितोय मी, ऑर्डर ऑफ स्टॅबिलिटी. कोण सगळ्यात जास्त स्टेबल असेल, बोला, कोण सगळ्यात जास्त स्टेबल, ज्याच्यावरती चार्ज कमी. कमी चार्ज कोणावरती, टर्शरी. टर्शरी पेक्षा सेकंडरी, सेकंडरी पेक्षा कमी प्रायमरी, प्रायमरी पेक्षा कमी मिथाइल कार्बोकॅटायन. समजते, अवकळतंय का, 100% कळाले. हे झालं स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन. स्टॅबिलिटी ऑफ, कळतंय का, नक्की 100% अवकळतंय का, नक्की. ठीक आहे, आता पहा, इथपर्यंत आलंय ना सगळं. ठीक आहे, लाईन लिहून घ्या इथं वाटलं सर तुम्हाला. काय लाईन लिहिता, बोला. चार्ज इन्क्रीज, चार्ज काय झाला, चार्ज जर इन्क्रीज झाला, स्टॅबिलिटी, स्टॅबिलिटी डिक्रीज, स्टॅबिलिटी डिक्रीज. आणि हा कोणता इफेक्ट आहे बरं, कोणता इफेक्ट आहे, प्लस आहे का मायनस आहे इफेक्ट, प्लस आहे इफेक्ट. कोणता इफेक्ट, प्लस आहे इफेक्ट. प्लस आहे इफेक्ट इन्क्रीज. कळतंय का, अव कळतंय, नक्की का, 100%. याच्यावरनं काय म्हणू शकतो आपण, कार्बोकॅटायनची स्टॅबिलिटी. थांबा 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 थांबा, चार्ज वाढला, स्टॅबिलिटी डिक्रीज झाली. इलेक्ट्रॉन ओढतोय ना, हा इलेक्ट्रॉन काय करतोय, हा इलेक्ट्रॉन काय करतोय, हा ओढतोय. इलेक्ट्रॉन ओढणारा इफेक्ट मायनस आहे इफेक्ट, इलेक्ट्रॉन ओढणारा इफेक्ट मायनस आहे इफेक्ट. म्हणून
काय झाला, हा सुद्धा इन्क्रीज झाला. काय झाला, हा इन्क्रीज. ठीक आहे, स्टॅबिलिटी कमी झाली याचा अर्थ मायनस आय इफेक्ट काय झाला, वाढला. आणि कोण कमी झाला मग, प्लस आय इफेक्ट कमी झाला. ऑपोजिट आहेत ना ते, कळतंय, समजतंय नक्की. म्हणजे कळलं इथपर्यंत नक्की का. ती वरची लाईन पण लिहून घ्यायची, हे व्यवस्थित लिहून घ्यायचं, एवढंच लिहायचं, खाली यायचं. ठीक आहे का, पुसू खालचं नको ना. ठीक आहे, घ्या लिहून, पटकन पटकन लिहायचं. स्टॉप कर. केलं चालू. ठीक आहे, पहा नेक्स्ट. आता हे झालं कार्बॅनियनचे. कार्बोकॅटायनच्या केसमध्ये पाहिलं. आता आपल्याला ऑर्डर ऑफ स्टॅबिलिटी पाहिजे इन केस ऑफ कार्बॅनियन. कार्बॅनियन तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं तर ह्या कार्बनवरती काय रे, निगेटिव्ह चार्ज. काय ह्याच्यावरती, आणि आपल्याला माहिती आहे हे अल्किल ग्रुप, हे कोणता इफेक्ट दाखवतात, प्लस आय इफेक्ट दाखवतात. कोणता इफेक्ट दाखवतात. कालच्या ह्याच्यामध्ये ऑर्डर पहा, सगळे अल्किल ग्रुप तुम्हाला दिसेल की मिथाईल जे आहेत तुमचे प्लस आय इफेक्ट, म्हणजे इलेक्ट्रॉन ते ढकलत असतात. आता मला सांगा, ऑलरेडी हे इथं मायनस चार्ज आहे. मायनस चार्ज याचा अर्थ इथं काय रे, इलेक्ट्रॉन. मायनस चार्ज म्हणजे काय अर्थ आहे याचा, इथं काय ऑलरेडी एक लोन पेअर किंवा इलेक्ट्रॉन्स तिथे ऑलरेडी. आणि हे सुद्धा इलेक्ट्रॉन जर पुश करत असतील याच्याकडे तर हा स्टेबल होईल का अनस्टेबल होईल. काय होईल, हा कसं काय अनस्टेबल होईल. ऑलरेडी इथे निगेटिव्ह चार्ज आहे, त्याला ऑलरेडी कोण येते परत, म्हणजे ऑलरेडी इथं -10 आहे आणि वरतून परत -10 आला, म्हणजे काय झाला, हा चार्ज वाढला. चार्ज वाढला, रिॲक्टिव्हिटी वाढेल, स्टॅबिलिटी काय होईल. इथे समजा -10 देणार आहे, किती आहेत, हा पण आहे, हा पण आहे आणि आपण, म्हणजे किती आला टोटल, -30. किती आला टोटल, आला -13. हा आधीचा -10 किती झाला टोटल, -40. किती झाला मायनस, म्हणजे काय झालं, निगेटिव्ह चार्ज इथे वाढला. चार्ज वाढला म्हणजे रिॲक्टिव्हिटी वाढली, म्हणजे स्टॅबिलिटी इथे पहा बरं, इथे देणारे किती आहेत, हा प्लस साय दाखवेल, हा प्लस साय दाखवेल, हा दाखवेल का, का बरं, यांची काय आहे ऑलमोस्ट कम्पॅरेबल आहे. म्हणजे इथं किती असेल, इथं जर -40, इथे किती असेल -30 असेल, इथे किती असेल मायनस, आणि इथं मग सांगा बरं सगळ्यात जास्त स्टेबल मॉलिक्यूल कोणता असेल, मिथाईल कार्बेनियन. कळतंय, म्हणजे इथं स्टॅबिलिटीची ऑर्डर कशी आहे बरं, अशा पद्धतीने. कळतंय, त्याच्या ऑपोजिट. थांबा, लिहू नका. ठीक आहे, आता पहा कसं काय, कोण म्हणलं, इथे पहा की डोनेटिंग ग्रुप आहेत का, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप नाहीये, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप नाही, याचा अर्थ हा जास्त स्टेबल. इथे डोनेटिंग ग्रुप आहेत, हा ऑलरेडी मायनस चार्ज आणि त्याला कोणी डोनेट, त्याला गरज नाहीये, तरी सुद्धा त्याला डोनेटिंगचं काम चाललंय ना. ठीक आहे, मग तो घेईल का, तो काय करेल, अनस्टेबल होईल. काय होईल तो, अनस्टेबल होईल. काय होईल तो, अनस्टेबल. म्हणजे पहा मायनस आय इफेक्ट, इथं काय लिहिलं होतं आपण मगाशी, चार्ज वाढला, रिॲक्टिव्हिटी काय होते पहा, फॉर कार्बॅनियन जसा जसा प्लस आय इफेक्ट वाढेल कार्बेनियनची स्टॅबिलिटी काय होणार, कमी होणार. पहा, फॉर स्टॅबिलिटी ऑफ कार्बेनियन किंवा स्टॅबिलिटी ऑफ कार्बेनियन, पहा काय होईल, जसा जसा तुमचा प्लस आय इफेक्ट काय होईल, वाढेल. प्लस आय इफेक्ट काय होईल, वाढेल. स्टॅबिलिटी काय होणार, कमी. म्हणजे हा कसा आहे, इनव्हर्सली प्रोपोर्शनल प्लस आय इफेक्ट वरती. कळतंय, आणि बोला डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मायनस आय इफेक्ट. कळतंय, मग अशी जे लिहिलं होतं तेच लिहिलं, फक्त वेगळ्या भाषेत लिहिलं थोडंसं. कळतंय का, नक्की का. ठीक आहे, खालची ऑर्डर परत लिहून घ्यायची ही, आणि मग ही लाईन लिहायची नीटली. आता परत तिथले तिथं करशील, नीट उभं राख, टाकायचं नाही अजिबात. ठीक आहे, नेक्स्ट. हे झालं कार्बॅनियनच्या. आता कोणाच्या केसमध्ये पाहिजे आपल्याला, फ्री रॅडिकलच्या केसमध्ये. आता फ्री रॅडिकल वरती कोणता चार्ज आहे का, फ्री रॅडिकल वरती कोणता चार्ज आहे का, नाहीये. ठीक आहे, फ्री रॅडिकल वरती कोणताही चार्ज नाही. मग पाच चेक करा आता काय होतंय, पाहूयात आपण.
ठीक आहे, हा कसा आहे तुमचा टर्शरी फ्री रॅडिकल. हा कोण आहे तुमचा सेकंडरी फ्री रॅडिकल. हा कोण आहे तुमचा प्रायमरी फ्री रॅडिकल. हा कोण आहे तुमचा मिथाइल फ्री रॅडिकल. मिथाइल फ्री रॅडिकल. आले का? काय डाऊट ह्याच्यामध्ये नाहीये? ठीक आहे, तेच तिकडे लिहिलं फक्त. पहा आता हे इरेज करतो. आता पहा मागशीच सांगितलं न्यूट्रल मॉलिक्यूल जर असेल, इथंच पहा न्यूट्रल मॉलिक्यूल गेट स्टेबल बाय कम्प्लिटिंग इट्स ऑक्टेट. म्हणजे त्याला जो इलेक्ट्रॉन देणार आहे, जर त्याला कोणी इलेक्ट्रॉन दिला तर तो इलेक्ट्रॉन तो घेतो आणि काय करतो स्टेबल होतो. काय करतो तो काय करतो तो स्टेबल. मग पहा इथे जर तुम्ही पाहिलं हे हा काय दाखवतो तुमचा प्लस हा इफेक्ट. काय दाखवतो हा तुमचा काय दाखवतो हा तुमचा पहा हा काय दाखवतो तुमचा प्लस आहे. हा काय दाखवतो हा काय दाखवतो म्हणजे हे सगळे काय करतात इलेक्ट्रॉन द्यायला तयार आहेत. हे काय सगळे समजा ह्याला इलेक्ट्रॉन देणार किती आहे तिथे हा पण देतोय हा पण देतोय हा पण देतोय. आणि हा काय जो कोणी ह्याला देईल त्याच्याकडून इलेक्ट्रॉन घेऊन हा काय होणार हा इथे एक नाही इथे देणार किती आहेत म्हणजे हा काय होईल इथे लवकर स्टेबल होईल. काय होईल इथे म्हणजे याची स्टॅबिलिटी काय असेल जास्त. इथे देणार आहे किती आहेत प्लस साई इफेक्ट वाले किती आहेत इथे 2 असेल. कळतंय का? आणि इथे किती आहे तिथे आणि इथे मग सगळ्यात जास्त स्टेबल कोण नंतर 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 ठीक आहे. आता पहा तसंच आपण स्टॅबिलिटी ऑफ फ्री रॅडिकल जर सांगायचं झालं फ्री रॅडिकल कशावरती डिपेंड आहे जेवढे प्लस आय देणारे जास्त तेवढी स्टॅबिलिटी पहा प्लस आय इफेक्ट डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्लस आय आणि मग इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू मायनस आय इफेक्ट. कळतंय? हे झालं इन केस ऑफ फ्री रॅडिकल. स्टॅबिलिटी कळली आहे ऑर्डर कळली आहे घ्या लिहून घ्या पटकन. आले लक्षात? काय डाऊट नक्की? नेक्स्ट 2 मिनिटं वरती पहा. नेक्स्ट आता हायब्रिडायझेशन पहा. हायब्रिडायझेशन आपल्याकडे कार्बन कार्बन सिंगल बॉन्डवाले पण आहेत. हायब्रिडायझेशन हे ऑलरेडी पाहिले आपण अल्केन अल्किन आणि अल्काईनच्या केसमध्ये. तरी सुद्धा परत एकदा एक रिव्हिजन म्हणून हे लक्षात ठेवा. हे लागणार आहे आपल्याला. कार्बन डबल बॉन्ड कार्बन आणि कार्बन ट्रिपल बॉन्ड कार्बन. द हायब्रिडायझेशन कसं काढतो नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड प्लस लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. बोला किती सिग्मा बॉन्ड आहेत म्हणजे हायब्रिडायझेशन sp3 आहे का 4 p चे 3 s चे 1 आलंय का? बोला खाली याचं हायब्रिडायझेशन याचं हायब्रिड याचं बोला याच्या आजूबाजूला सिग्मा बॉन्ड सिग्मा 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 किती झाले 3 सिग्मा. हा एक काय हा काय एक म्हणजे कोणता झाला sp2. हा जरी पाहिलं तरी पहा 1 2 आणि 3 सिग्मा किती सिग्मा तो पण किती आहे sp2. खाली या कार्बनच्या बाजूला सिग्मा किती हा एक सिग्मा हा एक सिग्मा हे दोन काय आहेत तुमचे पाय बॉन्ड आहे म्हणजे कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड म्हणजे हायब्रिडायझेशन कार्बन कार्बन डबल बॉन्ड म्हणजे हायब्रिडायझेशन कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड याचा अर्थ हायब्रिडायझेशन. कळतंय का? नक्की का? ठीक आहे. नेक्स्ट हेडिंग द्या हायपर कॉन्जुगेशन. ठीक आहे. ही इंडक्टिव्ह इफेक्ट तुमचा इथं संपलाय सगळा. नेक्स्ट पाय इंडक्टिव्ह इफेक्ट झाले आता हायपर कॉन्जुगेशन. कुठे आहे लोन पेअर लोन पेअर कुठे कुठे लोन पेअर दिसतं तुला हे डबल बॉन्ड म्हणजे पाय इलेक्ट्रॉन्स असतात ती लोन पेअर नसते. इथपर्यंत काय डाऊट नक्की नाही चालतंय. नेक्स्ट आपला पॉइंट आहे हायपर कॉन्जुगेशन जो की आपण उद्या पाहणार आहे. ठीक आहे चालतंय. उद्या कोणता वार आहे शनिवार आहे उद्या.
पेपर कधी आहे तुमचा? 28ला कोणता वार आहे पहा बरं. आणि पेपर कधी आहे हा केमिस्ट्रीचा? ठीक आहे. जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्री तर तुमचा असणार आहे. हे जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा पार्ट तो पण झालेला आहे, ऑलमोस्ट सगळाच झालेला आहे. नॉमिनिक्लेचर झालेलं आहे, आयसोमेरिझम सगळं झालेलं आहे. बरोबर. जेवढं काय उरल त्याच्यावरती पेपर जवळ महिना झाला आपलं चॅप्टर चाललाय. ठीक आहे. थोडंसं 2 पॉईंट राहिलेत, आता 3 पॉईंट राहिलेत आपले. हायपर कॉन्ज्युगेशन राहिले, रेझोनन्स राहिले आणि रिॲक्शन नाही, रिॲक्शन पुढे आणि तिसरा पॉईंट इलेक्ट्रोमेरिक आहे ना, इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट. 2-3च राहिले, ते पण होतील. जेवढं जो होईल तेवढं टाकणार.